सामना आहे एका बाजूला आहे बोरगाव तर दुसऱ्या बाजूला उरनोली. टॉस इथे उरनोली टीमने जिंकलाय. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. बोरगाव टीमला बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केले गेले. हरेश गावंड रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा आणि जितोय जीते संघाचा स्टार खेळाडू. त्यांचं शुभागमन इथे झाले. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. चला मी विनंती करेन आता इथून जर का सामना चालू झाला नाही तर एक ओव्हर कमी केला जाईल. आयोजक डायरेक्टली सांगतायत. मॅच ऑन लिस्टले पहिला षटक आणि पहिल्या षटकासाठी सुनील पाटील बायकर मॅन दोन बाईक यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकासाठी मात्र त्यांना निमंत्रित केले गेले. एकदा मात्र घेत असताना दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. जोरदार अपील केली गेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी म्हणजे धाकधूक निश्चित वाढेल कारण डेंजर झोन मध्ये राजेश बेलवडे जयेश बेलवडे हे फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो डाऊट सेफ आहेत. खूप महत्वाचा निर्णय आपण पाहायला गेला तर कारण जयेश एक महत्वाचे फलंदाज सातत्याने आपण पाहत असतो. जयेश बेलकडे आपल्याला मात्र स्ट्राईकला पाहतात. पहिली धाव घेत असताना दुसरीचाही प्रयत्न झाला आणि दुसरी ही धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाली. धफलकावती 2 धावांनी मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते आपल्याला. मिडामध्ये क्यून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला अडवलं गेलं. एखाद्याला दुहेरीमध्ये परत एकदा रूपांतरित केले गेले. एक माइंडेड गेम काय असून त्याचं उत्तम उदाहरण मात्र इथे पाहायला मिळतं. कारण मागची मॅच पाहिली आपण गावदेवी देव टीमनं मात्र मोठे फटके खेळाच्या नादामध्ये अगदी विकेट गमावल्या गेल्या आणि खूप छान आपण पाहायला गेलं तर खेळ तिथे मात्र केला गेला. प्रथमतः बॅटिंग फलंदाज खेळत असताना टीम खरोशीनं हा बॉल चांगला स्लाइडला साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी खूप छान पद्धतीने मात्र आपण हा बॉल पाहायला मिळाला. आणि हे कौतुक आहे ना. खूप छान गोलंदाजी राहिली गेलेली आहे सुनील पाटील यांची. मागच्या बॉलवरती लगातारची दोन डबल धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर मात्र इथून हा डॉट बॉल थोडासा आत्मविश्वास वाटताना पाहायला मिळेल. वाव मला का माझ्या आयुष्यामध्ये 2 बाईक मिळाल्या त्याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. नाम ही काफी हे ते नाव आहे सुनील पाटील. टिंबा नेहमीच सातत्याने प्रयत्न करत असतो आपल्या टीमसाठी. उरनोली टीम ज्या ज्यावेळी येते त्या त्यावेळी मात्र या नावाची चर्चा होताना मात्र पाहायला मिळते. उरनोली एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली आहे आणि आपल्या फॉलोथ्रू मध्ये काय अप्रतिम झेल पकडलाय. अप्रतिम. आणि फलंदाज बाद जयेश वेलकेडे बॅक टू डग आउट. नेक्स्ट बॉल सुनील पाटील आपल्याला पाहायला मिळतात इथे. चांगला बॉल इथे मात्र तेवढाच चांगली ताकद पाहायला मिळाली. शॉट वरती हाताला झटका आणि बोटाला झटका दिला. मिड ऑन कव्हर करत असताना परफेक्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल फरार सीमारेषा पार. धावा आल्या तिथे मात्र 6 षटकार. आई बॉल चांगला इथे मात्र स्ट्रेट ड्रॉप आला मिळतोय आणि बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात. 2 धावा आणि एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात इथे.
सहित एक शुभ सन्मान घेतला जाईल. कालच्या रात्रीमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकलात, मी जगदीशजी पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निकेशजी मोगल यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. काल कवे गावातून मात्र हा आवाज आपण ऐकलात. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर काल इमर्जन्सी खूप आम्हाला मोठं सपोर्ट मिळालं त्यांचं आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय निकेशजी मोगल सरांचं. अगदी शिवशंभू राजांचं मात्र अनेक घोषवाक्य त्यांच्या मुखातून आपण ऐकलेत आणि अप्रतिम इथे मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निखिल मोकल यांच्यासाठी. खूप छान समालोचन काल आणि त्याचबरोबर आम्हाला सहकार्य केलं गेलं. रोशन पाटील आज आम्ही त्यांच्या घरीच बसलो होतो, डायरेक्ट थेट घरातून घेऊन आलोत. सापडत नाही ते जसं लवकर आम्हाला. रायगड प्रीमियर लीग, पिरकोण, डे नाईट, बिग बॅश अशा मोठमोठ्या स्पर्धांना हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. चला नेक्स्ट कॉल साहिल कोहली 77-44 स्पेन आणि साई शिलेवन कलंबोली. टॉस साठी या प्लीज. डबल कवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12. एक विकेट माघारी जरूर मात्र जाताना पाहायला मिळतं आपल्याला इथे. अंतिम षटक आणि या अंतिम षटकाला सुरुवात. निशाकर गरज साहेब स्क्रीनवरती पाहतोय आपण. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. ही कलात्मकता मात्र सातत्याने राहिली गेली आहे. ही नावं दोन सातत्याने चर्चेत राहिली गेलेली आहेत. अनिल सुनील सुनील अनिल अनिल सुनील सुनील अनिल सातत्याने चर्चेत उर्नोली गावासाठी राहिली गेली आहेत. अगदी घुटना टेकला होता परंतु दांडी वाकवली आहे. लाकूड तोड गोलंदाजी साकारली जातोय. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती दांडी गोल, फलंदाज बाद. बॅक टू डगाट परतावा लागेल. विवेक बेलकडे या फलंदाजांना शून्याचा भोपला न फोडताही मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते इथे. शूरवीर शंभूराज चषकाचं दमदार आयोजन. लोअर फुल टॉस बॉल होता, तोफा होता, तोफ्याला कबूल करता आलं नाहीये. रनआउटची संधी नामी तिथे मात्र निर्माण झाली आहे. धाव होणार की नाही त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. बॉल स्टॉप झालाय, रनआउट. तिसरे पंचांची मागणी 8 फॅक्टर एस बिमरसाठी, परंतु इथून रनआउट आहे का? फेड डिलिव्हरी आणि रनआउट इथे दिलेला आहे. फलंदाज बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. आणखी एक क्रमांक 3चा विकेट माघारी त्यांना पाहायला मिळेल. अमित पाटील माघारी परतलेत. परंतु इथून या मैदानामध्ये 2 षटकांमध्ये 20-25 धावा जरी आल्या ना तरी मात्र इथून विक फाईट होऊ शकतोय. 6 धावा असताना दिवटीमनेही चांगला खेळ केला, परंतु तिथेही षटकार आला आणि मात्र थोडीशी दिवटी कमी पडली. गोलंदाजी मार्ग वरती अनिल पाटील यांना पाहतोय. मंथन भोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये मात्र डेरी दाखल झालेत. हो काय फ्लॅट इथे मात्र पाहायला मिळाला. शूटर बॉल त्याच्यावरती तेवढा शूट करणारा फलंदाजांना अनिल पाटील बॉल वरती आले. अप्रतिम अप्रतिम झेल इथे मात्र पाहायला मिळालं. अगदी सुनील पाटील आले तिथे आणि मात्र हा झेल पकडला गेलाय. काय झेल पकडलाय, अगदी चित्त्यासारखा मात्र अगदी झेप घेतली गेली आणि इथून फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी. सिद्धेश शिंदे माघारी परत त्यांना पाहायला मिळतील इथे. खूप छान इथे मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी साकारली जातोय. अनिल पाटील गोलंदाजी मार्ग वरती 2 बंधुराज
नेहमी नेहमी येतात ना त्यावेळी मात्र अगदी आहाकार माजवत असतात कोनोली टीमसाठी. चला इथून धावपळीवरती धावा लागल्या जातात. 12-4 विकेट माघारी जात असताना मात्र पाहायला हॅलो. मिळेल. हॅलो. तर या दरम्यान पेण तालुक्यातील दमदार समाजसेवक आणि ज्यांच्या सौभाग्यवती पेण नगरपालिकेच्या खऱ्या तर नगरसेविका आहेत त्या आदरणीय नगरसेविका अफरीनताई मुद्दूशेठ आकवारे, सन्मान्य मुद्दूशेठ आकवारे यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत. या सामन्यांचा आनंद घेत असताना क्रिकेटला धर्म मानणारे मुद्दूशेठ आकवारे त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत. कट केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट, हा फटका सिंगल. यस, कॉमेंट्री बॉक्स. 13 धावा धावपळीवरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. 4 विकेट माघारी गेलेत. हा षटकही नावी जात असताना मात्र पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा आल्याच नाहीयेत. धावांसाठी धावाधाव करत असताना मात्र पाहायला मिळते टीम बोरगाव. परंतु बोरगाव टीमची गोलंदाजी ही स्ट्रेंथ राहिली आहे हे मात्र विसरता कामा नाही. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय आणि आलाय डॉट बॉल. डॉट बॉल मात्र समीकरण मात्र पाहायला मिळालं आपल्याला या इनिंग मध्ये. 5 डॉट बॉल, 5 बॉल हातालेत. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळतो इथे. 13 धावसंख्या धावपालकावरती मात्र पाहायला मिळतो आपल्याला आणि शेवटचा बॉल या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट करणारा आणि कॅप शोधून काढले तिथे पाहायला गेलं तर फ्लाय झालंय. क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. हा चौकार भरपूर सारं काही या मॅच मध्ये जिवंतपणा देणारा असणार आहे. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. आता इथून विजयासाठी 12 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. टॉस घेतला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा साहिल कोळी 77-44 पेन आणि साई शिरेवन कळंबोली. हॅलो. कॅप्टन चला. या दरम्यान रायगड भूषण सुशांत मोकल गोट्या यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मला वाटतं मोठी लढत असेल तालुका वाईज क्रिकेटमध्ये. रॉयल कळंबोली दुसऱ्या बाजूला पेण, साईशा 11 पेण, साईश कळंबोली त्याच्या बरोबरीने एका बाजूला साहिल कोली 7744 पेण हा तालुकाचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉसला रिपोर्टिंग करा. कळंबोली म्हटलं की आकाश सारेकर आणि संपूर्ण तारे सितारे मनीष शर्मा आणि त्याचबरोबरीने आपण पाहता या ठिकाणी एका बाजूला स्वतः संदीप घरत आणि त्यांची संपूर्ण टीम. हरेश गाबण, सुशांत मोकल, रमाकांत शर्मा, समीर आवस्कर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं देखील आगमन होईल आणि त्या अगोदर 2 कॅप्टन साईश कळंबोली आणि दुसऱ्या बाजूला साहिल कोहली 7744 पेण दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉसला रिपोर्टिंग करा. तालुका आपचा पहिला सामना अतिशय मोठी लढत या ठिकाणी होईल. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉसला या ठिकाणी रिपोर्टिंग करा. यस, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करत आहोत. आवाज असेल पुन्हा एकदा परमेश पाटील यांचा. Yes, thank you. तर एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक सुपरस्टार, परफेक्ट ऑलराऊंडर, जिथे संघाची ओळख आणि ज्याला खतर हार्दिक पांड्या या नावानं संबोधलं जातं पेण तालुक्याचा, तो हरेश गावंड त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. चला हरेश आपला सन्मान स्वीकारा. आणि त्याचबरोबर रायगड भूषण सुशांत मोकल त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे सिनियर समालोचक करोशी गावचे घरत सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. तर हरेश गावंड यांचा सन्मान केला जातोय. खतर एक चांगला व्यावसायिक खेळाडू आहे. जितोय जिथे संघाचा प्रमुख खेळाडू हरेश गावंड त्याचा सन्मान हार्दिक पांड्या या नावाने त्यालाही संबोधलं जातं. आणि यानंतर सुशांत मोकल, एकमेव खेळाडू रायगड भूषण ज्यांना मिळाला त्यांचा सन्मान आपण लगेच या ठिकाणी करणार आहोत. शांत संयमी
असा खेळाडू, परंतु मैदानामध्ये उतरला की प्रचंड आक्रमक आणि सर्वाधिक त्याचा चाहता वर्ग आहे रायगड जिल्ह्यामध्ये. असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू सुशांत मोकल, रायगड भूषण गोट्या, त्याचा सन्मान आपण इथे घेत आहोत. चला, कॅप्टन साईश कळंबोली आणि एका बाजूला साहिल कोहली 7744 पेण संघाचा कर्णधार. आपण टॉसला रिपोर्टिंग करा. आणि साहिल कोहली आमचे दमदार उद्योजक कारपाडा गावचे, त्यांना विनंती असेल आपण या मंचावर आपलं स्वागत. मुद्दुशेठ अकवारे या सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांच्या बरोबरीने एक काळे आणि एका बाजूला रामनाथ आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. चला, या आपण आपलाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विद्यमान सामना बोरगाव विपक्ष उरणोली. आपण आवाजामध्ये करतो बदल आवाज असेल या ठिकाणी परमेश पाटील यांचा. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये खर तर आपण पाहतोय. एका बाजूला मोरिया 11 बोरगाव आणि त्यांच्या विरोधात बापेश्वर उर्नोली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण पाहिलंय मोरिया 11 बोरगाव टीमची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळाल्या 17 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये अर्थात दुसऱ्या सत्रात रन्स करायच्यात 18. 2 षटक 12 चेंडू आणि 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. सुपर 6 मधल्या या लढती आपण पाहतोय. खर तर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. अनिल आणि सुनील अशी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज कुणाल शिंदे आणि सुनील पाटील असं बॅटल खर तर आता मात्र पाहायला मिळेल. अतिथी मंचकावरती पेन ग्रामीण मधले सर्वोत्कृष्ट खेळाडू सुशांत असेल, हरेश. खर तर ही जोडी मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये आपला पाहायला मिळेल. तालुका हाफ गटातून पहिली लढत आपण पाहणार आहोत. पेन आणि त्यांच्या विरोधात कलंबोली. साहिल कोहली 7744 पेनच्या विरोधात साईश 11 कलंबोली अशी लढत आपण पाहणार. खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन टीम खरोशी. गेम ऑन. पहिला चेंडू असेल कुणाल शिंदे यांचा. हो, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु नीटचं कलेक्शन जुळलं नाहीये. अलाउंड द कार्पेट काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आली एक सिंगल. 18चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सुपर 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल याआधी जर का आपण विचार केला तर टीम खरोशी सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. या मॅच मध्ये जो संघ विजेता राहील तो देखील सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खर तर त्याच क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला अलोंग द कार्पेट. रन्स आली एक सिंगल. 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अनिल आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळतोय. बापेश्वर उर्नोली फार जुनं नाव. टेनिस बॉल क्रिकेट मधली ही परंपरा सुरू ठेवत असताना खरं तर या सर्व खेळाडूंना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने चेंडू आलाय. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती परिवर्तन कुणाल शिंदे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना 18 रन्स डिफेन्स करायचे आहेत बोरगाव टीमला आणि 18 रन्स करायचे आहेत बापेश्वर उर्नोली टीमला. आज रोशन सरांचा आवाज खरं तर आपल्याला ऐकायला मिळेल. हो, चांगला चेंडू आहे ब्लॉक हॉल मध्ये. परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त चेंडू पाहिला. यॉर्कर चेंडूवरती रन्स आली एक सिंगल. धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ इकडे संपलाय. 3 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 8. रन्स करायच्यात 15. एक मोठा फटका हवाय उर्नोली टीमला. हो, पायावरती चेंडू आहे. डावी स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पाहिला. वाईटचा कॉल या ठिकाणी जरूर असेल. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या
4 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण, शूरवीर शंभूराजे चषकाचे दमदार पहिलं पर्व आपण पाहतोय. फुलटॉस आहे पुन्हा एकदा. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुलटॉस वरती देखील एक सिंगल रन्स मिळाली. रिक्स घ्यावी लागेल. एखाद्या चेंडूला सीमा पार पाठवावं लागेल. एखादा चौकार, एखादा षटकार जर का आला तर सामना थोडा सोपा होईल. 18 करायच्या आहेत, 9च्या सरासरीने रन्स करायच्या आहेत, परंतु पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 5 आणि त्यात एक वाईटची रन आहे. षटकातील शेवटचा चेंडू डान्सिंग राऊंड द विकेट. रिक्स घेतले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पकडलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. सुनील पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या षटकाचा खेळ खरं तर समाप्त झालाय. हा खरं तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि त्या शेवटच्या चेंडूवरती ती रिक्स घेतली आणि तदनंतर लॉफ्टेड हिट पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, तिकडे झेल पकडलाय. फलंदाज बाद झाला सुनील. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. 6 चेंडू 13चं समीकरण, जिकडे 9ची सरासरी होती. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 13 रन्स करायचे आहेत. शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे पहिलं ऍडिशन, पहिलं पर्व. आजची शेवटची रात्र या स्पर्धेची. बघता बघता निकेत 5 रात्री. फार मजा आली या स्पर्धेमध्ये. खरं तर संपूर्ण रायगडात या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज धीरज बेलकडे. अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये 13 रन्स करायचे आहेत बापेश्वर उर्नोली टीमला आणि 13 रन्स वाचवायचे आहेत मोरिया 11 बोरगाव पेन संघाला. पेन नगरपालिका एन कडून धीरज बेलकडे सज्ज झालाय. ऑफ ट्रॅकर समोरला क्षेत्ररक्षक आहे. होम डिलिव्हरी स्विगी पेक्षा फास्ट चेंडू निघाला सरळ क्षेत्ररक्षकाकडे. लॉंग ऑफला पकडलाय झेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. विवेक बेलकडे फलंदाज. अनिल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. चला, साईश कळंबोली संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. साईश कळंबोली खुल्या गटाचा पनवेल तालुक्याचा संघ आहे आणि जर का एखादा सदस्य आला असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि त्याचबरोबरीने पेण संघ कौस्तुभ म्हात्रे, चला या त्यांचा एक विशेष आपण सन्मान घेणार आहोत. खरं तर लेदर मध्ये देखील चांगलं प्रावीण्य मिळवणारा एक दमदार व्यावसायिक गटाचा खेळाडू ज्याला आपण युवा रायगड संघामध्ये देखील खेळताना पाहिलं. कौस्तुभ म्हात्रे निगडे, पेण तालुक्याचा एक जलद गतीचा गोलंदाज. चला, कौस्तुभचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला कौस्तुभ, या मंचावरती आपलं नवीन खेळाडू स्वराज पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. कालच्या रात्रीत 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता असताना याच खेळाडूने षटकार ठोकला होता. वाईटचा कॉल या ठिकाणी जरूर असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. 6 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 5 चेंडू रन्स करायच्यात 12. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शंकर यादव यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. 5 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 12. 2 षटकारांची गरज असेल. ऑफ साईडला चेंडू जरूर जाताना आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू फील केला जाईल. रन्स मिळेल एक सिंगल. 4 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू हे अतिशय महत्वाचे असतील. ऋषिकेश पाटील ला मात्र आता एखादा मोठा स्ट्रोक्स खेळावा लागेल आणि
त्यांच्या विरोधात मात्र कमालीची गोलंदाजी सुरू आहे बोरगाव टीमची. हो यॉर्कर लेमन कट एस्टन वरती चेंडू आदललाय. आणखीन एक धक्का. ऋषिकेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालाय. ऋषिकेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विराज 3 चेंडू आणि विजयासाठी 11 रन्स करायचे आहेत. खूप चांगलं आयोजन जरूर आपण पाहतोय. अतिथी मंचकावरती पेन ग्रामीणचे सर्व सितारे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तालुका हाफ गटातून पहिली लढत आपण पाहणार आहोत. पेन आणि त्यांच्या विरोधात कलंबोली अशी लढत पाहायला मिळेल. 3 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टिकच्या बाहेर. शॉर्ट थर्ड मॅनला फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आले. एक सिंगल. आता 2 चेंडू आणि 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 10 रन्स करायचे आहेत. आता मात्र येणाऱ्या दोन्ही चेंडूंवरती मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. चौकार षटकाराची नितांत गरज असेल. याच मोस्ट वेलकम प्रसाद पाटील भाल येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक मिळवणारा खेळाडू. 2 बॉल 10ची गरज असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स मिळेल फक्त. चला 2 रन्स मिळाल्यात. लास्ट बॉल 8ची गरज. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय. कमालीची स्पर्धा राहिल्या. रुपेश पाटील सरांचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. आजच्या रात्रीमध्ये रोशन पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आमचे गुणलेखक निकेत. 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता. एखादा चमत्कार एखादा एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी वाचवू शकेल उर्नोलीला. नाहीये, तसं घडणार नाहीये. लास्ट बॉल वरती देखील कोणत्या प्रकारची रस मिळणार नाहीये. आणि आज सामना जिंकलाय टीम मोरिया 11 बोरगाव संघाने. वेल प्लेड बॉयज. सुपर 3 मध्ये दमदार प्रवेश आपण पाहतोय बोरगाव संघाचा. हार्ड लक टीम बापेश्वर उर्नोली. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर च पारितोषिक आपण देऊया. धीरज बेलकडे ठरलाय या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच. जागरणाचं झोपणं